नमस्कार, मराठीयन्स किचनमध्ये मी उत्कर्षा आपले मनापासून स्वागत करते। आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे शेवग्याच्या शेंगाची रसरशीत भाजीची रेसिपी। एकदम मस्त झालेली आहे आणि त्याच्याबरोबर गरम गरम खिचडी एकदम मस्त कॉम्बिनेशन आहे। चला तर मग आपल्या आजच्या या सुपर टेस्टी रेसिपीला सुरुवात करूया। आणि हो, तुम्ही जर मराठीयन्स किचन चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। सगळ्यात आधी मी इथे गॅसवर कढई तापायला ठेवली आहे। त्यामध्ये एक पळी तेल टाकले। आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे आणि एक बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे। पाव चमचा हिंग टाकायचा आहे आणि हा कांदा आपल्याला आता परतवून घ्यायचा आहे। कांदा परतत असतानाच यामध्ये आपल्याला कढीपत्त्याची पानं टाकायची आहेत। परत एकदा व्यवस्थित परतवून घ्यायचे। कांदा परतवून झाल्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा आहे। टोमॅटोही यामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचे आहे। आता इथे मी स्वच्छ धुवून घेतलेल्या शेवग्याच्या शेंगा शिरा काढून घेतल्या आहेत। या शेंगा या फोडणीमध्ये मिनिटभर परतवून घ्यायच्या आहेत। त्यानंतर त्यामध्ये पाव चमचा हळद, एक चमचा लाल मिरची पावडर, पाव चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, एक चमचा धना पावडर आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे। आता या शेंगा या मसाल्यांमध्ये एक मिनिटभर परतवून घ्यायच्या आहेत। परतवून झाल्यानंतर मी इथे शेंगदाणे आणि खोबऱ्याचा एकत्र कूट करून घेतलाय, तो यामध्ये टाकायचा आहे आणि आता परत एकदा व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे। परतवून झाल्यानंतर यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि आता आपल्याला यामध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी मी इथे उकळवून घेतलेलं आहे। हे गरम पाणी या भाजीमध्ये टाकायचं आहे। परत एकदा सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता यावर आपल्याला झाकण ठेवून 7 ते 8 मिनिटे ही भाजी शिजवून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता रसरशीत चवदार शेवग्याच्या शेंगाची भाजी तयार आहे। तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि मराठीयन्स किचन चॅनलला सबस्क्राईब करा।